नमस्कार, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता 2 दिवस झाले हल्ली नितीनला ऑफिसमधून सुट्ट्या भेटलेल्या आहेत. तर घरी बसून तर खूपच कंटाळा आला आणि गरमीने तर कुठे लांब जाता येत नाहीये. आम्ही असा प्लॅन केला की आपण उल्व्यामध्येच फिरूया, उल्वा एक्सप्लोर करूया. खूप साऱ्या जागा उल्वा बघण्यासारख्या आहेत उल्व्यामध्ये. आम्ही एवढ्या दिवस एक्सप्लोर केला नव्हता, पण ठीक आहे, आज फर्स्ट स्पॉट पासून सुरू करू. तर आता आम्ही जाणार आहोत, इथेच जवळपास एक गार्डन आहे, थीम बेस्ड गार्डन आहे. तुम्हाला माहितीच असेल अर्ध्यापैकी लोकांना, रामबाग नावाचं. तर आम्ही आता तिकडे चाललो एक्सप्लोर करायला. आता वाजलेत 5, निघतोय घरातून, भेटूया आपण तिकडे गार्डन वरती. बाय बाय. निघालोय रामबाग. तर इथे आम्ही निघालो आपल्या डेस्टिनेशनकडे जायला. जाण्यापूर्वी हे तुम्ही मंदिर बघू शकता, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आमच्या घराजवळचं. त्यांचं दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही. तर तुम्ही क्लायमेट आता बघू शकता की किती छान बाहेर झालं होतं. असं वाटत होतं की पाऊस पडतोय की काय. आता नजर जाईल तिथपर्यंत. हे पूर्ण मँग्रोव्ज आहेत, पूर्ण विस्तारलेले आहेत आणि त्याच्यामधून हा रोड चाललेला आहे. सो हा आता जो मागे बघताय तुम्ही, हा अटल सेतू आहे. आणि इकडे खाली हे जे घनदाट असं जंगल दिसतंय तुम्हाला, हे काही जंगल वगैरे नाहीये. हे सगळे नजर जाईल तिथपर्यंत हे सगळे मँग्रोव्हची झाडं आहेत, जी एखाद्या खाडीत मध्ये किंवा समुद्राच्या किनारी असतात, ती मँग्रोव्ह झाडं आहेत थोडं. आणि तुम्ही सीन्स बघू शकता. क्लायमेट खूप सुंदर झालेलं आहे, पावसासारखं वातावरण झालेलं आहे. कदाचित आज रात्रीपर्यंत पाऊस पण पडू शकतो, शक्यता आहे, पण सांगता येत नाही. तुम्ही एन्जॉय करा सीन्स. आम्ही भेटतो तुम्हाला तिकडे व्हेन्यू वरती. तर मंडळी, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. सो आता फायनली पोहोचलो आहोत आपण आपल्या डेस्टिनेशन वरती. इथून राईड घेतल्यानंतर जे आहे, ही एंट्रन्स सुरुवात होत आहे रामबागची. तुम्ही बघू शकता. इलेक्शन मुळे झाकलं गेलंय ते ना. लोकसभाचे इलेक्शन होते ना आता जोपर्यंत रिझल्ट नाही लागत तोपर्यंत चालू नाही. इकडे आतमध्ये गार्डन प्रेमायसेसमध्ये एंटर केल्या राईट साईडला आहे मेन एंट्रन्स. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे पार्किंग एरिया आहे. आणि पार्किंगचा जो एरिया आहे तो भला मोठा आहे, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही गाडी पार्क वगैरे करण्यासाठी. आतमध्ये एंटर करता क्षणी लेफ्ट साईडला ही भली मोठी सूचनेची जी लिस्ट आहे ती लावलेली आहे त्यांनी. तर माझं तर असं वैयक्तिक मत आहे की हे जे गार्डन आहे इथे कोणत्याही प्रकारचा कर न घेतला आपल्याला एंट्री आहे. तर त्यांनी जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन आपण नक्कीच करूयात. हा मेन एंट्रन्स गेट आहे. चला आज जाऊ. एंट्रन्सच्या समोर इथे हे सगळं खाण्यापिण्याचं हे केलेलं आहे, स्टॉल टाकलेले आहेत, बघू शकता. हे जे रामबाग आहे ते टोटल 14,000 एकर्समध्ये ऑक्युपाय केलेलं आहे. आणि तुम्हाला जर इथे पोहोचण्याचा इझी मार्ग हवा असेल तर जवळचं जे स्टेशन आहे ते खारकोपर रेल्वे स्टेशन आहे. आणि स्टेशनच्या बाहेरून तुम्हाला शेअर ऑटोज भेटतील, ते डायरेक्टली तुम्हाला इथे गार्डनजवळ आणून सोडतील. आणि गार्डनचे काही टायमिंग्स आहेत, सकाळी 8 ते 12:30 वाजेपर्यंत चालू असतं आणि पुन्हा इव्हनिंगमध्ये 4 ते 9:30 वाजेपर्यंत चालू असतं. तर ह्या गार्डनमध्ये कोणत्या प्रकारची एंट्री फी घेतली जात नाही आहे. हे एवढं मोठं विशालचं गार्डन आहे. तर माझी एकच रिक्वेस्ट असेल तुम्हाला की तुम्ही जर तुमच्या फॅमिली आणि मुलांबरोबर इथे व्हिजिट करताय तर काळजी घ्या की कोणत्याही प्रकारचा कचरा करू नका किंवा त्या प्रॉपर्टीला कोणत्याही प्रकारची डॅमेज करू नका. पॉलिश केलंय बघ. आपल्या गावच्या घराला पण असेच आहे. सो आतमध्ये एंटर केल्या हा होता आमचा पहिला स्पॉट. खूप फोटोजेनिक स्पॉट आहे आणि कलरची फुलं वगैरे लावलेली आहेत, त्यामुळे इथे फोटोग्राफ्स खूप छान येतील.
पुढे गेल्यानंतर राईट साईडलाच तिथे एक सर्कल बनवलेला आहे जिथे झोपाळे लावलेले आहेत आणि झोपाळा आहे तर गर्दी असणारच. तर आम्ही खूप वेळ वेट केला पण आमचा नंबर काय आला नाही, त्यामुळे आम्ही थोडंसं पुढे जाऊन आलो आणि पुन्हा इकडे आलो नंबर लावून. तर इथे सूचनासुद्धा लिहिलेल्या आहेत की एका झोक्यावरती 5 मिनिटाच्या वरती कोणी बसू नये, जेणेकरून सर्वांना चान्स भेटेल बारीवरी झोपाळ्याचा आनंद घ्यायचा. तर इथे थोडंच पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडलाच एक आर्टिफिशियल पॉन्ड असं बनवलं होतं लेकसारखं. तर आम्ही ते बघायला गेलो होतो. पण इथे एक गोष्ट नोट करा, इथे एक लहान मुलगा आणि त्याचे वडील उभा आहेत. तर हे जे तलाव आहे जरी आर्टिफिशियल असेल तरी ते खूप खोलवर आहे आणि ते वडील जे आहेत त्या मुलाला घेऊन इतक्या टोकाला गेले होते तर तिथे काय कोणतीही प्रकारची दुर्घटना घडू तरीसुद्धा त्यांनी काय ऐकलं नाही. तर मंडळी, तुम्ही जेव्हा लहान मुलांना घेऊन जाता तर तुम्ही थोडीशी काळजी नक्कीच घ्या. इथे बेंच वगैरे दिलेले आहेत, बसा आणि मस्तपैकी आनंद लुटा. तर खूप वेळ वाट बघितल्याच्या नंतर आमचा नंबर आला फायनली झोक्यावर बसायचा. थोड्या वेळ बसलो, गप्पा मारल्या, खूप छान वाटलं, लहानपणीचे दिवस आठवले. तर इथे बघा तुम्ही, मी आणि नितीन कसं एन्जॉय करतोय, झोका घेतोय. झोपाळ्याचे तर फोटोज आणि व्हिडिओज काढून झाले आणि निघालो आम्ही आता पुढच्या दिशेने. प्रचंड गरम होत होतं, संध्याकाळची वेळ होती तरीसुद्धा. सगळे फुलं लावलेली आहेत, सुंदर फुलं डेकोरेशन वगैरे केले. आता आपण चाललो आहोत नेक्स्ट स्पॉट बघायला. तर इकडे राईट साईडला तुम्ही जे दगडासारखं बघताय ते एक पंप हाऊस आहे ज्याच्यावरती चढून तुम्हाला पूर्ण गार्डनचा व्ह्यू घेता येईल. तिकडे पण जाणार आहोत आपण लवकर, तोवर नेक्स्ट स्पॉट जो आहे तो एक्सप्लोअर करू. तर हा आहे आपल्या गार्डनमधला 4th स्पॉट. तुम्ही बघू शकता की इथे हार्ट शेपचं जे आहे गार्डन केलेलं आहे आणि असे हे जे गार्डन आहे दुबईला सुद्धा आहे, मिरॅकल गार्डन म्हणून, त्याचंच रेप्लिका आहे असं मला वाटतं. आणि ह्याच्या आतमध्ये छोट्या छोट्या लायटिंग्स दिलेल्या आहेत. रात्री अंधार पडल्यानंतर ह्याचा व्ह्यू खूप सुंदर येणार आहे. या स्पॉटचा एक सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. तिथून थोडंच पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला जे आहे इथे श्री मसेश्वर मंदिर आहे. तर तुम्ही जेव्हा गार्डनमध्ये येता तर तुम्ही या देवळातसुद्धा नक्कीच व्हिजिट करा आणि इथलं तुम्ही वातावरण बघू शकता किती शांत आहे, किती स्वच्छ आहे. तर इथे आल्यानंतर कचरा वगैरे करू नका तुम्ही आणि मंदिराचं दर्शनसुद्धा करा. हे माझ्या पाठी तुम्ही बघू शकता, हे टॉयलेट आणि बाथरूमची सोय यांनी उत्तम प्रकारे केलेली आहे आणि फुल नेट अँड क्लीन आहे एकदम. जसं गार्डन क्लीन आहे तसंच हे पण खूप क्लीन ठेवलेलं आहे. आणि असेच इथे जवळजवळ माझ्या मते 3 ते 4 आहेत आतमध्ये. व्हिडिओ चालू असताना माझा माईक अचानक बंद झाला होता, त्यामुळे मी नंतर त्याला व्हॉइस दिलेली आहे. आता पुढे जाऊया आपण आपल्या 6th स्पॉटला, जो आहे फाउंटन स्पॉट. मगाशी जिथे आपण पंप हाऊस बघितलं होतं हा तो स्पॉट आहे. तर इथे हा जो रिंगण आखलेला आहे याच्यामध्ये फाउंटेनची जे शो आहेत ते अरेंज केलेले आहेत. पण इथे सुद्धा तुम्हाला एक सूचना दिलेली आहे की लहान मुलं जी आहेत त्यांना पाण्यात हात वगैरे घालून देऊ नका, विजेचा झटकासुद्धा लागू शकतो. तर तुम्ही त्याची काळजी घ्या. आणि फाउंटेन तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतं आहे. आणि तिथे आम्ही उभा होतो तर त्याचं पाण्याचे थोडेसे शितोडे जे आहेत ते तो चेहऱ्यावरती येत होते. तर
तर इथे कारंजा बघून झालेले आमच्यात. आता आपण 7th स्पॉटला जाणार आहोत. लेफ्ट साईडलाच तिथे हे पंप हाऊस बांधलेलं आहे. तर इथे खाली मला तर वाटत होते की चेअर आहे, पण ते नक्की काय होतं हे मला माहिती नव्हतं. तर हे पूर्ण आतमध्ये पंप हाऊस आहे आणि त्याच्यावरती त्यांनी जे हे आहे एक मचानसारखं बनवलेलं आहे. तर आम्ही आता वरती जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर इथून चढताना जे आहे जरा सांभाळून चढावेत, कारण जे फायबरचं असल्यामुळे त्या शिड्या ज्या आहेत त्या गुळगुळीत झालेल्या आहेत. त्या वरती गेल्यानंतर तुम्हाला इतका सुंदर व्ह्यू भेटेल बघायला. हे जे पूर्ण गार्डन आहे 14,000 एकर्समध्ये पसरलेलं आहे. त्याचा जर तुम्हाला व्ह्यू एकंदरीत घ्यायचा असेल तर तुम्ही या व्ह्यू पॉईंटवरती येऊन घेऊ शकता. नक्कीच समोर तुम्ही बघू शकता की फाउंटेन शोसुद्धा चालू आहे रिपीटेडली. तर इथला व्ह्यू मला तर खूप आवडला. म्हणजे ऑल ओव्हर गार्डनमधला माझा फेवरेट व्ह्यू जर तुम्ही म्हणाल तर हाच होता. या संपूर्ण गार्डनमध्ये मला एक गोष्ट अशी आवडली की प्रत्येक स्पॉट्सच्या बाहेर त्यांनी एक सूचनेची फलक लावलेली आहेत. पण काही माणसं जी आहेत तिथे त्यांची सूचनेचं जरासुद्धा पालन करत नाही आहेत. जी गोष्ट नाही करण्यासाठी सांगितलेली आहे ते करताना दिसत आहेत ते. तर असं करू नका. आपल्यासाठी बांधलेलं आहे गार्डन, तर आपण काळजी घेऊया. तर हा आहे गार्डनचा 8th स्पॉट. लेफ्ट साईडलाच आहे बाहेर पडल्यानंतर. तर हे काइंड ऑफ छोटं ऑडिटोरियम बनवलेलं आहे. आम्ही जेव्हा आलो होतो इथे तर काही मुलं डान्सची प्रॅक्टिस करत होते, तर तेव्हा आम्ही शूट नाही केलं, प्रायव्हसी डिस्टर्ब नाही केली. खूप छान आहे इथे बसायला. आणि तिथून पुढे आम्ही पुढे निघतच होतो. तर हा बघा नितीन माझी बॅग घेऊन कसा फिरतोय. तर तुमचे नवरेसुद्धा असंच प्राऊडली बॅग तुमची फ्लॉन्ट करतात का? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. तर हा आहे गार्डनचा 9 स्पॉट्स. दोन्ही साईडून स्लाइड्स लावलेल्या आहेत आणि त्याच्यात कलरच्या लाइटिंग्स आहेत. खूप छान वाटत होता हा जॉगर्स एरिया. आणि ह्या गार्डनला खूप चांगल्यापणे मेंटेन केलेलं आहे. तर आपण सुद्धा इथे आल्यानंतर कचरा करू नये. आणि मला तर खूप आवडलं हे गार्डन. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कळवा. तिथून थोडंच पुढे आल्यानंतर आम्ही इथे छानसं असं रोमॅन्टिक वॉक केला, कारण क्लायमेटसुद्धा खूप छान झालं होतं आणि इथल्या लायटिंग्सने एक वेगळंच ॲम्बियन्स क्रिएट केलं होतं. सो हा होता आमचा ऑल ओव्हर एक्सपिरियन्स रामबाग उल्वे गार्डनचा. सो आता वेळ आलेली आहे गार्डनला बाय बाय करण्याची. बाहेर जाऊन आम्ही काहीतरी खाणार आहोत. इथे बाहेर पडल्या समोर तुम्हाला सगळे फूड स्टॉल्स दिसतील. खूप साऱ्या व्हरायटीज आहेत इथे ट्राय करण्यासाठी, तर तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला जे हवं. तर आम्ही इथे पाणीपुरी खाण्याचं डिसाईड केलं आणि गेलो पाणीपुरी खाण्यासाठी. तर त्यांच्याकडे जे आहे पाणी जे आहे प्रकारचे होते वेगवेगळ्या फ्लेवर्सचे. पण मी तरी गप्पा नॉर्मलच ट्राय केलं, कारण मला आवडत नाही बाकीचे फ्लेवर्स. नितीनने बऱ्यापैकी वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय केले. तर आम्ही खाल्ली पाणीपुरी आणि निघालो. हा काहीसा रात्रीचा व्ह्यू होता. सगळ्या झाडांना वगैरे लाइटिंग केली होती छानपैकी आणि नितीन रेडी होता बाईकसोबत. तर हा होता आमचा आजचा व्लॉग आणि आम्ही निघालो आता घरी जायला. नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या एंडिंगला काही फोटोज आम्ही क्लिक केलेले ते अटॅच केलेले आहेत. तर तुम्ही ते बघा आणि आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन डेस्टिनेशनवरती. टिल देन थँक्यू.